पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया की ज्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्ट. बघा, इंट्रोडक्शनमध्ये आहे आपल्याला रिप्रोडक्शन म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला इथं सांगितलं आहे. तर त्यामध्ये बघतो की आपण रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक अ पेरेंट, म्हणजे पेरेंटसारखीच नवीन इंडिव्हिज्युअल तयार करण्याची ही प्रोसेस आहे. त्यामध्ये काय केलं जातं आहे तर स्वतःसारखेच सजीव तयार केले जातात. ते प्लॅन्टमध्ये पण आहेत आणि ॲनिमलमध्ये पण आहेत, हे आपल्याला माहीत आहे. कारण रिप्रोडक्शन ही लिव्हिंग थिंगची किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक प्रॉपर्टी आहे. त्यामध्ये बघतो आपण की हे यंग वन्स कशासाठी केले जाते तर कंटिन्युएशन ऑफ स्पेसिस, म्हणजे त्या प्रजातींचं, प्लॅन्ट असू द्या किंवा ॲनिमल असू द्या, ह्या प्रजातींचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही एक त्यांच्यामध्ये किंवा सजीवांमध्ये घडवून आणणारी प्रोसेस आहे. तर त्यामधून काय केलं जातं तर त्यांची स्पेसिस किंवा त्यांचं अस्तित्व हे काय केलं जाते तर टिकवून ठेवलं जाते. कसं की तर नवीन जनरेशन तयार करून प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये हे रिप्रोडक्शन घडून येत असतं. तर त्यांचे दोन मेथड्सद्वारे हे रिप्रोडक्शन घडून येत असतं. तर पहिलं आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरं आहे आपल्याकडे असेक्शुअल रिप्रोडक्शन. प्लॅन्टमधील आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण आता बघणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे आपल्याकडे असेक्शुअल रिप्रोडक्शन. प्लॅन्टमध्ये जे काय असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते बघू. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणलं की त्याचे एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. देअर इज अ नो रिक्वायरमेंट ऑफ गॅमेट्स किंवा दोन गॅमेटची किंवा त्यालाच काय म्हणतो आपण सेक्स सेल, ह्या सेलची आपल्याला यामध्ये गरज पडत नाही. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण देअर इज द नो रिक्वायरमेंट्स ऑफ गॅमेट. ही एक त्यांची असेक्शुअल रिप्रोडक्शनचं इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे. लक्षात आलं. बघा, त्यानंतर काय बघतोय आपण, जे काही नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शन मार्फत, जे नवीन इंडिव्हिज्युअल तयार होते ते कसे असतात प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी. म्हणजे जे काय असेक्शुअल रिप्रोडक्शन मार्फत इंडिव्हिज्युअल तयार झाले ते कसे असतात तर जेनेटिकली आयडेंटिकल असतील. म्हणजे ते काय असणार आहे ते तंतोतंत त्यांच्या पेरेंटसारखेच दिसणारे ऑर्गॅनिझम ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शन मार्फत तयार होत असतील. का तर त्यामध्ये काय झालेलं असते तर सिंगल ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व झालेला असतो. म्हणजे यामध्ये कसं असते अशा प्रकारचा एकच जो काय ऑर्गॅनिझम आहे तोच काय असतो इन्व्हॉल्व असतो ह्या प्रकारच्या रिप्रोडक्शनमध्ये. आणि त्यामार्फत काय झालेले असते तर अशा प्रकारचे दोन इंडिव्हिज्युअल किंवा नवीन इंडिव्हिज्युअल तयार झालेले असतात. म्हणून काय होतं आहे तर यांच्यामध्ये जे काय ऑर्गॅनिझम तयार होते ते कसे असतात तर जेनेटिकली आयडेंटिकल असतील. म्हणजेच कसे असतात तर मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स असतात. म्हणजे ते मॉर्फॉलॉजिकली पण सारखे आहेत आणि जेनेटिकली सारखे आहेत. अशा इंडिव्हिज्युअल्सला आपण म्हणतोय क्लोज. लक्षात आलं. म्हणजे मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड ॲज क्लोज. म्हणजे हे कशामार्फत तयार झालेत तर रिप्रोडक्शन, कोणतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. लक्षात. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी कोणते कोणते मार्ग आहेत किंवा कोणते वेमार्फत हे असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते ते आपण बघू. त्यामध्ये पहिला आहे आपल्याकडे फ्रॅगमेंटेशन, दुसरा बडिंग आणि स्पोर फॉर्मेशन. ह्या तीन टाईपमार्फत किंवा तीन मोडमार्फत हे असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. यांच्याच व्यतिरिक्त अजून एक आहे ते आपल्याकडे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा त्याला आपण म्हणतोय आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. हा एक पॉईंट आपल्याला यामध्ये बघायचा आहे. तर पहिला बघू आपण फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये काय होत असतं एक इंडिव्हिज्युअल आहे, समजा एक ऑर्गॅनिझम आहे अशा प्रकारचा, तो काय करत असतोय सर स्वतःचे अशा प्रकारे तुकडे करून घेतोय. बघा, इथं एक ऑर्गॅनिझम दाखवला आहे, त्याचं नाव आहे स्पायरोगायरा. तर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इनटू द फ्रॅगमेंट. म्हणजे एक ऑर्गॅनिझम आहे, त्यांनी काय केलं स्वतःचे असे दोन तुकडे करून घेतले आणि दिस फ्रॅगमेंट्स ग्रो इनटू द न्यू इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे काय होणार आहे प्रत्येक तुकडा हा काय होतोय तर नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून जगू लागतोय. त्या मेथडला काय म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शनचं जे कॅरेक्टर दाखवलं होतं ते कॅरेक्टर इथं आपल्याला एक एक्सप्लेन होताना बघतोय की त्यामध्ये काय आहे तर सिंगल पेरेंट इन्व्हॉल्व. त्यामध्ये काय बघितलं आपण नो रिक्वायरमेंट्स ऑफ गॅमेट, म्हणजे इथं गॅमेटची कोणती गरज पडली नाही. एकच पेरेंट आहे तिथं आणि जी काय नवीन प्रोजेनी तयार झाले ती तंतोतंती कशी दिसते तर पेरेंटसारखी दिसते. आलं लक्षात. फ्रॅगमेंटेशन. बघा, फ्रॅगमेंटेशन म्हणलं की काय लक्षात ठेवायचं आहे ब्रेक इनटू द फ्रॅगमेंट्स. म्हणजे नवीन फ्रॅगमेंट होतात, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचे तुकडे होतात आणि ग्रो इनटू अ न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे जो काय तुकडा आहे तो काय होतोय नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून तो जगू लागतोय. त्याला काय म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. दुसरी मेथड आहे आपल्याकडे बडिंग.
जसं फ्रॅगमेंटेशन हे फेवरेबल कंडिशनला झालं होतं, तसं हे बडिंग पण काय होतं आहे, तर एखाद्या फेवरेबल कंडिशनमध्येच ते घडून येत असतं. आता ह्यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की काय होतं आहे, तर एक जो काय आपली मॅच्युअर सेल आहे किंवा एक जी काही सेल आहे, त्या सेलमध्ये काय होते, तर अशी एक आउटग्रोथ तयार व्हावी लागते. इथं दिले आपल्याला की प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटग्रोथ, म्हणजे अशा प्रकारची एक जी काय आउटग्रोथ आहे त्यालाच काय म्हणतो आपण, बड. ही बड काय होते, हळूहळू ग्रोथ होते आणि ती ग्रोथ होऊन काय होणार आहे, एक वेळ अशी येणार आहे की त्या पेरेंट सेलपासून ती बड सेपरेट होणार आहे आणि त्या सेपरेट झालेल्या सेलला काय म्हणतो आपण, डॉटर सेल. लक्षात आलं. बघा काय होणार आहे यामध्ये, तर एका सेलला किंवा एखाद्या पेरेंट सेलला तर अशा प्रकारचं एक आउटग्रोथ येणार आहे. ती आउटग्रोथची ग्रोथ होऊन ती एखाद्या मेन बॉडीपासून सेपरेट होणार आहे आणि सेपरेट झाल्यानंतर ती एक काय होते, तर नवीन इंडिव्हिज्युअल सेल म्हणून ती ग्रोथ करू लागते किंवा ते जगू लागते. अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला म्हणतो आपण बडिंग. आणि हे कोणामध्ये होऊन येते, तर ईस्टमध्ये. ईस्ट आपण जे काय बघितलं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, त्यामध्ये ही एक कॉमन मेथड आहे, कोणती, बडिंगची. लक्षात आलं. नेक्स्ट आहे आपल्याकडे स्पोर फॉर्मेशन. बघा स्पोर फॉर्मेशन पण काय आहे, तर एक असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मोडणारा एक रिप्रोडक्शन आहे. त्यामध्ये काय होत असते, तर एक जो काय ऑर्गॅनिझम आहे, ते ऑर्गॅनिझम्स काय करत असते, तर अशा प्रकारचे छोटे छोटे स्पोर्स तयार करतात. ते स्पोर्स काय करत असणार आहे, परत ते एखाद्या फेवरेबल कंडिशनमध्ये आले तर तिथून काय होणार आहे, तर ते नवीन ऑर्गॅनिझम म्हणून ते ग्रोथ होऊ लागतात. म्हणजे आपल्याकडे दोन एक्झाम्पल आहेत. एक आहे आपल्याकडे फंगी आहे, दुसरा काय आहे आपल्याकडे क्लॅमोडोमस नावाचं एक प्रजाती आहे. त्यामध्ये पण अशा प्रकारचं रिप्रोडक्शन होत असतं. बघा इथे एक एक्झाम्पल दिलं आपल्याला, तर एक पेरेंट सेल आहे की त्यालाच काय म्हणतो आपण, झूस्पोरेंजियम, आणि त्यापासून जे काय इंडिव्हिज्युअल तयार झालेत तर त्याला काय म्हणतो आपण, झूस्पोर. आता हा प्रत्येक झूस्पोर काय होतो आहे, तर एक नवीन इंडिव्हिज्युअल, म्हणजे तो काय होतो एक इंडिपेंडेंटली नवीन इंडिव्हिज्युअल फेवरेबल कंडिशनमध्ये ग्रोथ होतं आहे. ठीक आहे. हे 3 पॉईंट झाले आपले असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. त्यानंतरचा अजून एक पॉईंट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, तो आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा त्याला आपण म्हणू शकतो व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता तुम्हाला माहीत आहे की प्लॅन्टमध्ये काय असते, तर भरपूर असे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत. म्हणजे जे काही रिप्रोडक्शन व्हेजिटेटिव्ह पार्ट्समार्फत होते त्याला काय म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणजे बघा, प्लॅन्ट रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रूआउट देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे नेमकं काय, हे तुम्हाला आधी माहीत पाहिजे. बघा प्लॅन्टमध्ये असणारे रूट, स्टेम, लीफ अशा प्रकारच्या पार्टला काय म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह पार्ट. म्हणजे आता जे रिप्रोडक्शन आहे ते कशामार्फत, त्यांच्या रूटमार्फत किंवा स्टेममार्फत किंवा लीफमार्फत अशा पार्टमधून जर नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. लक्षात आलं. बघा लक्षात घ्या परत एकदा, प्लॅन्ट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रूआउट देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. म्हणजे त्यांच्या व्हेजिटेटिव्ह पार्टपासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. बघा मग काय असणार आहे, तर यांच्यापासून जे काय नवीन प्लॅन्ट्स तयार होतात, नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतात, ते कसे असतात, जेनेटिकली आयडेंटिकल टू द पेरेंट. आपण बघतच आलो आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणलं की सिंगल पेरेंट इन्व्हॉल्व, आणि जे नवीन प्रोजेनी तयार होणार आहेत ती काय असणार आहे, तंतोतंत म्हणजे जेनेटिकली किंवा मॉर्फॉलॉजिकली त्या पेरेंटसारखी आयडेंटिकल असणार आहे. मग आता ह्या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा आपण काय केलं आहे, ॲग्रिकल्चरमध्ये किंवा हॉर्टिकल्चरमध्ये आपण त्याचे काय केले तर स्टॉक प्लॅन्ट, म्हणजे भरपूर प्रमाणात प्लॅन्ट्स तयार करण्यासाठी किंवा भरपूर असे प्लॅन्ट तयार करण्यासाठी आपण त्याचा वापर करून घेतला आहे. कोणत्या मेथडनी, तर त्यामध्ये बघा काय केले, तर आपण नवीन मेथडचा, त्यालाच काय म्हणतो आपण, आर्टिफिशियल मेथड्सचा उपयोग केला किंवा तयार केलेत. म्हणजे आर्टिफिशियल मेथड्स आर यूज्ड टू प्रोपोगेट डिझायर्ड व्हरायटी अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट्स. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं आपण प्लॅन्ट्स किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार करण्याची आपण काय केले, तर एक प्रोसेस केली. म्हणजे कोणतं गुणधर्म घेतला आपण, व्हेजिटेटिव्ह पार्ट्सचा, म्हणजे प्लॅन्टमधील असणाऱ्या व्हेजिटेटिव्ह पार्ट्सचा वापर करून आपण नवीन प्लॅन्ट्स तयार करणार आहोत. त्यामध्ये बघू आपण कोणते कोणते आहेत, तर त्यामध्ये पहिलं आहे कटिंग, त्यानंतर ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर. ह्या 3 मेथडचा वापर काय करतो आहे आपण, आर्टिफिशियली करतो आहे नवीन प्लॅन्ट तयार करण्यासाठी किंवा प्लॅन्टमध्ये रिप्रोडक्शन घडवून आणण्यासाठी. बघूया आपण. पहिलं आहे आपल्याकडे कटिंग.
बघा त्याच्या नावावरूनच आपल्याला कळते कटिंग द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बड इज यूज्ड टू फॉर प्रोपगेशन. म्हणजे काय करतो आपण, एक समजा असं एक पेरेंट प्लांट आहे आपल्याकडे, त्या प्लांटमध्ये काय केले आपण, एक तुकडा कट केला, एक स्मॉल पीस घेतला की ज्याच्यामध्ये काय तर अशा प्रकारच्या बर्ड्स आहेत, ज्यामध्ये एक किंवा दोन अशा काही बर्ड्स आहेत, अशा काय केला आपण, एखाद्या प्लॅन्टचा तुकडा कट केला आणि तो काय केला तर एखाद्या सॉईलमध्ये किंवा अशा व्यवस्थित प्लॅन्टला ग्रोथ करेल अशा कंडिशनमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये आपण त्याला ग्रोथ होण्यास त्याला सोडून दिलं, तर काय होणार आहे, तर हा प्लॅन्टचा तुकडा पण काय होणार आहे, तर नवीन असा ऑर्गॅनिझम म्हणून ग्रोथ करू लागणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, कटिंग. यामध्ये काय केलं आपण, एक व्हेजिटेटिव्ह पार्ट, प्लॅन्टचा व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे बघा इथं काय केले, तर एक स्टेम कट केले आणि स्टेममध्ये परत ती मातीमध्ये लावून दिली, तिथून काय होणार आहे, तर नवीन तो प्लॅन्ट तयार होणार आहे. ही आपल्याकडे वापरली जाणारी कॉमन मेथड आहे. कुणामध्ये केले जाते, तर गुलाबाच्या फुलांमध्ये, किंवा त्याला रोज म्हणते, बोगनविल्या म्हणजे बोगनवेलाचे जे काही झाड आहेत त्याला आपण कागदी फुले म्हणतोय, अशा प्रकारच्या वनस्पतीमध्ये केले जाते. ती कोणती मेथड आहे, ती स्टेम कटिंग. म्हणजे त्यामध्ये काय करतो आपण, स्टेम म्हणजे त्यांची देठं कट करून आपण ते प्लांट करतो. काहीमध्ये काय असते, तर लीफ कटिंग केले जाते, म्हणजे त्यांची पानं वापरली जाते. तुम्हाला चांगलं उदाहरण आहे आपल्याकडे पानफुटीचं, किंवा नागपर्णी म्हणून एक वनस्पती असते, त्यालाच काय म्हणतो आपण, सॅनिवेरिया. अशा प्रकारच्या वनस्पतीमध्ये आपण काय करतोय, तर त्यांच्या लीफचा वापर करतोय. रूट कटिंगमध्ये काय केलं जाते, ब्लॅकबेरीसारख्या ज्या काही वनस्पती आहेत त्यामध्ये काय करतोय आपण, त्या रूटचा वापर करून लागतोय. बघा परत एकदा बघू आपण, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन यामध्ये काय केले जाते, व्हेजिटेटिव्ह पार्टचा कटिंग वापर काय केलं होतं आपण, तर नवीन ऑर्गॅनिझमचा किंवा नवीन प्लांट तयार करण्यासाठी वापरणार आहे. नंतरची मेथड आहे आपल्याकडे ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग आता ग्राफ्टिंगसाठी आपल्याला काय, तर पहिल्यांदा कटिंग ही मेथडच वापरावं लागतं आहे. बघू आपण त्यामध्ये काय, हेअर इज अ पार्ट ऑफ टू प्लॅन्ट्स आर युज्ड. म्हणजे आपण काय करतोय, तर दोन पार्ट काय करतोय प्लॅन्टचे यूज करतोय. आपण एक डायग्राम मार्फत आपण ते एक्सप्लेन करू. बघा तर ग्राफ्टिंग चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल आपल्याला. तर यामध्ये काय केलं आपण, टू पार्ट्स आर युज्ड. म्हणजे हा एक प्लॅन्ट आहे जो कसा आहे, रूटेड आहे, आणि हा दुसरा कोणता, तर एखाद्या दुसरा प्लॅन्टचा पार्ट आहे जो कसा आहे, बडेड आहे. म्हणजे तिथं काय आहे, तर बर्ड्स आहेत अशा प्रकारच्या, त्यालाच काय म्हणतो आपण, सायॉन. आणि ह्याला काय म्हणायचं, स्टॉक. म्हणजे दोन डिफरंट प्लॅन्टचे आपण काय करणार आहे, तर पार्ट यूज करणार आहे. म्हणजे एका पार्टचे रूट यूज करणार आहे आणि दुसऱ्या पार्टचे बर्ड्स यूज करणार आहे. आणि हे काय करतो आपण, अशा पद्धतीने जो कनेक्ट करतो आहे आणि त्याला काहीतरी रॅप करतो आहे, किंवा त्याला आपण काय करतो, टाईटली असं बांधून घेतो आहे. अशा मेथडला काय म्हणतो आपण, ग्राफ्टिंग. बघा grafting in this method part of stem containing more than one bud is joined to the rooted plant called as stalk are called as grafting. आलं लक्षात. आता हे कोणामध्ये होते, तर ॲपलमध्ये, पिअरमध्ये किंवा रोजमध्ये आपण अशा प्रकारचं ग्राफ्टिंग बघू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे टिश्यू कल्चर. ही एक टेक्नॉलॉजीची मेथड आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये, किंवा आपण टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा वापर करून अशा प्रकारची व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपण घडून आणतो आहे. टिश्यू कल्चर यामध्ये काय केलं जातं आहे, बघा एक जो काय आपण प्लॅन्टचा व्हेजिटेटिव्ह पार्ट घेतो आहे त्याच्यामधून आपण काय करतो आहे, तर त्यांच्या सेल्स सेपरेट करतो आहे. म्हणजे काय करणार आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ द प्लॅन्ट टिश्यू इज केअरफुली ग्रोथ इन टू द मेन प्लॅन्ट. म्हणजे त्यांच्या आपण सेल्स काय करणार आहे, एखाद्या फेवरेबल कंडिशनमध्ये इन्क्युबेटर्समध्ये त्यांना आपण काय करणार आहे, ग्रोथ करणार आहे. आणि त्या प्रत्येक सेलचं काय होणार आहे, तर नवीन प्लॅन्टमध्ये रूपांतर होणार आहे. अशा प्रकारे काय करतो आपण, तर एक टिश्यू कल्चरमार्फत काय करतो आहे, तर नवीन प्लॅन्ट्स हे तयार करू शकतो आहे. म्हणजे तिथं काय गरज आहे आपल्याला, फक्त प्लॅन्टचा एखाद्या कोणत्या तरी छोटासा टिश्यूची गरज आहे. त्या टिश्यूमधून आपण काय करणार आहे, सेल सेपरेट करणार आहे आणि त्या सेपरेट केलेल्या सेलपासून नवीन प्लॅन्ट हे आपण तयार करणार आहे. हे झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन. मित्रांनो राहिलेला पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू.